नागपूरच्या कळमना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे शेतकरी आले, मालाची बोली लावली आणि ज्या शेतकऱ्यांचा माल विकला गेला त्यांना चेकने पैसे वळतेही झाले। मी संत्रे आणलेला आहे 1 टन आणि त्यांचा पेमेंट जे आहे हे चेकद्वारे होत आहे। थोडीफार मदत म्हणजे चेकच्याद्वारे बी यालाही वेळ लागेल ना कास्तकारासाठी पैसे मिळण्यासाठी, आणि कास्तकारीचा व्यवसाय हा रोजच्या व्यवहारातले पैसे वगैरे लागते, त्याच्यामुळे सगळं हे होणार आहे गडबड। मार्केट में निश्चित रूप से व्यापारी वर्ग का जो पैसा है या तो आरटीजीएस या चेक के माध्यम से बैंकों में डायरेक्ट जमा हो रहा है, तो कैश की तकलीफ हो रही है और उसके कारण यहाँ पे जितना भी जो व्यापार हो रहा है वो चेक द्वारा ही किसानों को पेमेंट का भुगतान कर। शेतकऱ्यांना चेकने पेमेंट मिळालं असलं तरी काही शेतकऱ्यांसाठी ही सुद्धा समस्याच आहे। शेतकऱ्यांचं बँक खातं ग्रामीण भागात असल्याने चेक वटायला 7 ते 8 दिवस लागतात। चेक वटल्यावर मिळणारी रक्कम मोजकीच असणार आहे, त्यामुळे मजुरी, वाहतुकीचा खर्च, कर्जाची परतफेड कशी करावी हा प्रश्न अनुत्तरितच आहे। चेकमुळे प्रॉब्लेम असा आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या बँका त्या क्लिअरन्स बँक नाही आहे आणि शहरातल्या क्लिअर बँक आहेत। इथून चेक घेतल्यानंतर आम्हाला 3 आठवडे लागतील, 3 आठवड्यानंतर ते पैसे आम्हाला येतील। पण आज जे आम्हाला ते खर्च करायचे पैसे किंवा मुजराला वगैरे द्यायचे ते पैसे आम्ही देऊ शकणार नाही। तो आमचा खूप मोठा लॉस आहे आणि उद्या मजूर कामाला येणार नाही। नोटबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भावही तसाच कोसळला होता। संत्र्यांना 35 ते 40 रुपये किलोऐवजी 25 ते 30 रुपये इतकाच भाव मिळत होता। मात्र आता चेकने पेमेंट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे हे मात्र नक्की। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर।